आणि यानंतरची बातमी आहे भारताच्या हवाई क्षेत्रामध्ये जो गेल्या काही दिवसांपासून घोळ सुरू आहे, जो आठवडाभर निस्तरत नाहीये आणि अजूनही तसाच सुरू आहे, त्या इंडिगोच्या घोळाची। देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून हवाई प्रवासाचं नियोजन असणाऱ्या लाखो प्रवाशांना इंडिगो विमान कंपनीचं सध्या काय सुरू आहे हे कळायला काहीही मार्ग नाहीये। 7 दिवस झालेत। गेल्या 7 दिवसांपासून विस्कळीत असलेली इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही पूर्ववत होत नाहीये। आजही शेकडो विमानं रद्द झालीत, अनेक उड्डाणं उशिरानं झालीत। इंडिगोचा आकार इतका मोठा आहे की जोपर्यंत इंडिगोचं वेळापत्रक पूर्ण होत नाही, पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कुणीही काही करू शकत नाहीये। त्यामुळे जशी इंडिगो आता प्रभावित झालेली आहे त्यांच्या वेळापत्रकामुळे, त्याप्रमाणे इतरही एअरलाइन्सवर त्याचा परिणाम होतोय आणि पर्यायानं भारतातलं सगळं डोमेस्टिक एव्हिएशन सेक्टर हे सध्या संकटात सापडले। या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बघूयात। इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ सलग 7व्या दिवशीही सुरूच राहिला। सोमवारी देशभरात इंडिगोनं 400 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केले। फक्त बंगळुरू आणि नवी दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेणारे आणि तिथं उतरणारे 250 फ्लाइट्स इंडिगोनं रद्द केले। त्यामुळे पुढचे काही दिवसही प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार हे जवळपास स्पष्ट आहे। कारण वैमानिकांच्या कामाच्या तासांबद्दलचे नवे नियम केंद्र सरकारनं 10 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केले असले तरी इंडिगोची गाडी काही रुळावर येत नाहीये। आता या प्रकरणामध्ये आणखी एक मुद्दा समोर आलाय। इंडिगोच्या संचालक मंडळावर तज्ज्ञांसोबत प्रतिष्ठित माजी अधिकारी सुद्धा आहेत। इंडिगोची सेवा कोसळण्या अगोदर या संचालक मंडळानं सीईओना धारेवर का नाही धरलं हा सवाल आता उपस्थित होतोय। इंडिगोच्या संचालक मंडळावर नेमकं कोण कोण आहे तेही बघा। अध्यक्ष विक्रमसिंग मेहता, व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया, हवाई उड्डाण तज्ञ अनिल पराशर, हवाई उड्डाण तज्ञ ग्रेग सार्टेस्की, विख्यात वकील पल्लवी श्रॉफ, माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल BS धनोआ, नीती आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत, सेबीचे माजी अध्यक्ष M दामोदरन आणि FAAचे माजी प्रशासक मायकल विटेकर। म्हणजे हवाई दलाचे माजी प्रमुख सुद्धा इंडिगोच्या बोर्डवर आहेत आणि त्यामुळेच या संचालक मंडळाबद्दल अनेक सवाल उपस्थित होत आहेत। जय महाराष्ट्रचे सवाल, हजारो विमानं रद्द करण्याची वेळ येईपर्यंत इंडिगोचं संचालक मंडळ काय करत होतं? इतकी तज्ज्ञ मंडळी संचालक मंडळावर असूनही इंडिगोची अशी अवस्था का झाली? नागरी उड्डाण क्षेत्रात मोठं नाव असलेले आणि इंडिगोचे सहसंस्थापक राहुल भाटिया या अडचणीच्या वेळी नेमकं काय करत होते? अकार्यकारी संचालकांच्या मताला इंडिगोमध्ये काहीही किंमत नाहीये। नवं वेळापत्रक लागू करावंच लागणार हे कळल्यानंतर इंडिगोच्या संचालक मंडळानं काय पावलं उचलली? CEO पीटर एल्बस यांच्यावर नेमका कुणाचा वचक आहे? गेल्या 6 दिवसात एकाही संचालक मंडळ सदस्यानं जाहीर निवेदन का दिलं नाही? दरम्यान इंडिगोनं घातलेल्या घोळाचे पडसाद संसदेतही उमटले। विरोधकांनी याबद्दल सरकारला कठोर प्रश्न विचारले। त्यावर नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सविस्तर उत्तर दिलं। हा गोंधळ होण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच 1 डिसेंबरला सरकार आणि इंडिगोची बैठक झाली होती, पण वेळापत्रक बनवण्यात अडचण येत असल्याचं इंडिगोनं अजिबात सांगितलं नाही। पुढचे काही दिवस उड्डाणं रद्द होऊ शकतात याची कल्पनाही दिली नाही असं नायडूंनी सांगितलं। इंडिगोचं वेळापत्रक रुळावर येण्यासाठी नेमके किती दिवस लागतील हे ठामपणे कंपनीही सांगत नाहीये। त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल आणखी काही दिवस होत राहणार हे जवळपास निश्चित दिसते। पण केंद्र सरकारनं यातून धडे घेणं गरजेचं आहे, कारण अर्थव्यवस्थेचं उदारीकरण केल्यावर खाजगी कंपन्यांवर लक्ष ठेवणं आणि जिथे गरज आहे तिथे निष्पक्षपणे कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि या संदर्भात आणखीनही काही महत्त्वाची माहिती समोर आली, त्यावर एक नजर टाकूयात।
वादापासून सर्वोच्च, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी सांगितलं की लोकांचा वेळ प्रचंड वाया जातो याच्यामध्ये. त्यावर सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की लोकांच्या त्रासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. भारत सरकार यामध्ये लक्ष घालतंय. मग याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं पण न्यायालयानं यामध्ये तातडीनं लक्ष घालावं लागेल. पण सरन्यायाधीशांचं असं म्हणणं होतं की ही आमच्या हस्तक्षेपास इतकी तातडीची बाब नाहीये. आणि या बातमीसह जय महाराष्ट्र विशेषमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.